यानंतर पाहूयात पुढची बातमी। अमरावतीच्या मेळघाटमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। त्या अनुषंगाने इथलं वातावरण अतिशय आल्हाददायक झालंय। इथलं निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी पर्यटक येत असतात। सातपुडा पर्वतातील मेळघाट आणि मध्य प्रदेशमधील कुकरू हे एक सुंदर हिल स्टेशन आहे। सुमारे हजारो मीटर उंचीवर असलेल्या या भागात सुंदर सूर्योदय आणि सूर्यास्त पाहता येतो। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। संपूर्ण अमरावती जिल्ह्यासह मेळघाटमध्ये सध्या धुवाधार पावसाची बॅटिंग सुरू आहे। याच अनुषंगाने जर बघितलं गेलं तर विदर्भातलं सर्वात मोठं पर्यटन स्थळ असलेल्या मेळघाटमध्ये मी आहे। सध्या जर बघितलं गेलं तर मेळघाटमध्ये प्रचंड अशी धुक्याची पांढरे शुभ्र या ठिकाणी चादर या ठिकाणी पसरली आहे। सर्वीकडे हिरवगार वातावरण आणि पांढरे शुभ्र जे धुक्याची चादर आहे त्याचा संपूर्ण आनंद घेण्यासाठी जे आहे पर्यटक या ठिकाणी मोठी गर्दी करतात। आपण जर दृश्यांमध्ये बघू शकतो अशी अतिशय आल्हाददायक वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। जणू काही या बाजूला जर आपण जर बघितलं तर जणू काही ढगच या ठिकाणी जमिनीवर अवतरले की काय अशीच एकूणच अनुभूती जी आहे पर्यटकांना या ठिकाणी येऊ लागली। त्यामुळे राज्यभरातील पर्यटकांचे पावले जे आहे मेळघाटमध्ये या ठिकाणी वळू लागलेले आहे। सध्या जर बघितलं संपूर्ण हे दृश्य जर बघितले गेलं तर मेळघाट आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या कोकरू विश्रामगृहाच्या समोरची संपूर्ण दृश्य आहे। बघू शकतो आपण दृश्यांमध्ये अतिशय आल्हाददायक वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। रिमझिम कोसळणारा पाऊस आणि संपूर्ण उंच कोसळणारे धबधबे त्याचा संपूर्ण आस्वाद आणि आनंद घेण्यासाठी पर्यटक या ठिकाणी एन्जॉय करण्यासाठी खरं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात। गेल्या महिन्याभरापासून सातत्यानं मेळघाटमध्ये मुसळधार पाऊस चालू आहे आणि या पावसामुळे जर बघितलं गेलं तर मोठ्या प्रमाणावर अतिशय चांगलं वातावरण आणि आल्हाददायक वातावरण या ठिकाणी एकूणच या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। त्यामुळं पर्यटकांनी जे आहे जास्तीत जावं आणि जेणेकरून पर्यटक जर या ठिकाणी आले तर स्थानिकांना या ठिकाणी रोजगार मिळेल आदिवासींना, कारण का आदिवासींच्या भरोशावरच आदिवासीचा रोजगार जो आहे पर्यटकांच्या भरोशावर या ठिकाणी होत असतो। सूरज दहाट, लोकशाही मराठी, मेळघाट, अमरावती। चिखलदऱ्यात न जाता एक वेगळी वाट आम्ही आज निवडली। एक कोकरू खांबला आमचे एक हे आपले सर आहेत डॉक्टर साहेब, त्यांनी एक सुचवलं आम्ही चला इकडे जाव। खरंच एक वाटलं का काही ना काही आल्हाददायक निसर्गरम्य वातावरणात आलो बा। आणि तिथं आहे होमस्टे आहे, सगळं व्यवस्था आहे, खाण्यापिण्याची सगळं व्यवस्था, त्यामुळे बरं वाटलं। विकेंडला यासाठी एक चांगलीच हे आहे। चिखलदऱ्यापासून जर वेगळी वाट जर तुम्हाला चोखाळायची असेल तर कोकरू खांबला इकडे जावं असं माझं आग्रहाचं सर्वांना आमंत्रण राहील। कारण इथलं वातावरण, इथला निसर्ग अगदी नयनरम्य आहे। इथे राहायची व्यवस्था सुद्धा आहे। हे फक्त येतं एमपीच्या बॉर्डरमध्ये पण अगदी महाराष्ट्राला लागून आहे। आणि इथलं निसर्ग सौंदर्य, इथले फिरताना ज्या दऱ्या खोऱ्या आहेत त्याचा आनंद अगदी माणसाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।